कोल्हापुरातील न्यू महाद्वार रोड परिसरात राहणारे डॉक्टर नितीन देशपांडे यांची वर्षभरापूर्वी कंपनीची बनावट वेबसाईट करून जादा आर्थिक परताव्याचं आमिष दाखवून सुमारे 1,10,94,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती। या प्रकरणी देशपांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुजरातमधील तौसिफ राजा आणि उमंग दुधात या दोघा तरुणांना अटक केली आहे। अटक केलेल्या दोघांना न्यायालयानं 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दोघा संशयितांना उघडलेल्या त्यांच्या बँक खात्यावर 59 लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश इंगळे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे।